पुण्यातल्या फळ बाजारात रमजानमुळे फळांना मागणी वाढली आहे। रसदार फळांना अधिक मागणी वाढलेली आहे, मात्र फळांची आवक कमी झाल्यानं कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात किलो मागे 5 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कढीपत्त्याचे दर वाढलेले आहेत। प्रति किलो कढीपत्त्याला 200 ते 400 रुपयांचा भाव आहे। खराब हवामानामुळे कढीपत्त्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्यानं आवक कमी झाली आहे। वाशिममध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा करडई पिकाकडे कल वाढला। कृषी विभागाच्या पुढाकारातून सुरू केलेल्या तेलघाड्यांच्या उपक्रमामुळे करडई पिकाला उभारी मिळाली। आरोग्यासाठी हितकारक मानल्या जाणाऱ्या करडई तेलाची मागणीही वाढली आहे। यवतमाळच्या महागाव तालुक्यात अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसला। कोंदरी, वाकणे या परिसरात पावसामुळे गहू पिकांचं नुकसान झालेलं आहे। गव्हाचं उभं पीक आडवं झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे।